शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर बोले नमः शिवाय रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर बोले नमः शिवाय केदारेश्वराय शिव केदारेश्वराय हर हर बोले नमः शिवाय केदारेश्वराय शिव केदारेश्वराय हर हर बोले नमः शिवाय शिव जटाधरा हर हर बोले नमः शिवाय जटाधरा शिव जटाधरा हर हर बोले नमः शिवाय गंगाधरा शिव गंगाधरा हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय पंचमुखी गिरिजा पार्वती शीर्षासन करून दाखवलं. शीर्षासन कसा खाली डोका वर पाय आणि तशा पद्धतीमध्ये शीर्षासनासहित सायकल चालवून दाखवली. पतंजली योगपीठ मधनं हे कार्य करणारे त्यानंतर अनिल साळवे काका आहेत, अनंता कामतकर, शंकर धगडी, गणेश काकडे, बंडू चेंडे, सुधाकर राजूरकर, विठ्ठल आसकर, बाळू डोहे, गजानन कालेकार एवढे आहेत. आणि त्याच्यासोबत यांना सहकार्य करणारे सगळे महिला बचत मंडळ, सर्व सदस्य, महिला भजनी मंडळ आणि शेतकरी गटाचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे. आणि अखंड मात्र परिश्रम घेत सहकार्य करताय त्या सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्हाला एवढे नाव घेतले आम्ही सुटलं ना नाही तर सगळ्या गावच्या रासा कोणचा ते गाव सुरला, जमकोला, अनंतपूर, कुंभार खनी कॉलनी, दरारा, वाढवणा, सुरला, उमरगाव, येसापूर, दहेगाव, सोनेगाव, रासा, बोर्डा, मोरली या सगळ्या पंचक्रोशीतून काय सर्वस्व वडीवर्ण आलेत, काही मारेगाववरून आलेत. हे सगळे मंडळी आता प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही आणि म्हणून एवढंच म्हणेल ज्यांचं नाव घेतलं ते गण देव
ज्यांचं नाही घेतलं ते सगळे महादेव विठ्ठल प्रकट महोत्सव आपण साजरा केला आणि त्यानंतर जसा महोत्सव झाला 20 तारखेला 21 तारखेपासून पुन्हा महाशिवरात्री पर्व आणि त्या निमित्ताने शिव महापुराण कथेचं आपण आयोजन केलं. मला शक्य आहे एवढं थाटामाटात सोहळा झाल्यानंतर लगेच पुन्हा दुसरं उभं करणं. सुंदर आयोजन आणि त्या आयोजनाकरता सर्व ही मंडळी आणि यांच्यासाठी म्हणाल बडा वो नहीं जो अपना नक्शा खड़ा कर दे, बडा वो नहीं जो अपना नक्शा खड़ा कर दे, बड़ा तो वो होता है जो छोटों को भी बड़ा कर दे. आणि हे कार्य आज सगळे गावकरी मंडळी करत आहेत आणि त्यांच्या आग्रहाला मान देऊन मात्र या ठिकाणी आपण सर्व उपस्थित आहात का? कारण आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे, विश्वास आहे, आपुलकी आहे, निष्ठा आहे बाबांविषयी. म्हणून आपण सर्व इथे आल्यात. तर हे आल्यानंतर श्री शिव महापुराण कथा आपण श्रवण करत आहात आणि श्रवण केल्यानंतर सांगितलं धानर्देह कसं आहे, कसा लाभलाय, कुठून आलोय आणि पूजा विधी सांगितलेत मी महाशिवरात्रीची. आता पुन्हा पुढे तिकडे जाऊ नये. पण एवढं केल्यानंतर नेमकं तुम्ही म्हणाल ताई एवढं सांगितलंय आम्हाला फळही माहिती आहे आणि ते आता आम्ही काही नवीन आलोय. शिव पूजा केली, महाशिवरात्री पर्वावर केली तर आम्हाला नेमकं काहीतरी फायदा तर लागेल ना. कलियुग आहे ताई, बिना फायद्याने कोण येतो? आम्ही आलोय सगळे. नाही ताई यायच्या आधी पहिल्या दिवशी येऊन बसले, एवढंच नव्हे तर कथेलाही मी यायच्या आधी येऊन बसले. ते जे हळूहळू ताईचा कार्यक्रम सुरू झाला म्हणून मागून मागून येऊ लागले, ते जे नेहमी येत नाही पण लेडीज आहे, त्याच्यात एक कुमारी मुलगी आहे आणि शिव महापुराण करताय म्हणून पाहायला आले. ते जे नेहमी येत नाही आणि येणाऱ्याला येऊ देत नाही ते खुर्चीवर बसले, ते असे सर्वांच्या चरणी प्रणाम करून थोड्या वेळाने जाऊ. 8 तास तर कीर्तन सुरू झालं. सकाळी शिव महापुराण कथा श्रवण केली आणि कथा झाली तर आता तर कीर्तनाला वेळच असेल असं समजून गेले तरी यायचं पत्ता नाही. असे काही आणि काही असे असेल की जाऊ आपण 8 तास तर सुरुवात आहे, जाऊ आपण 8 तास तर सुरुवात आहे असं म्हणत 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 शेवटी असल्या म्हणजे तुम्हाला समजलं याच्यासाठी ते असे सर्व जिथपर्यंत माझा आवाज पोहोचते त्या सर्वांच्या हृदयातील भगवंताच्या चरणी प्रणाम करते. सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण. अहो स्वामी तुम्ही या देवा यावरील करावा वेर. या सेवेला ही सेवा केली गजानन महाराजांची, नवे नवे देवादिदेव महाराजांची, देवादिदेव भोलेबाबांची पूजा केली. तर तुम्ही म्हणाल काहीतरी आम्हाला पदरात पाहिजे की नाही? आणि ते पदरात जे पाहिजे, जे मनोकामना आहे, इच्छा आहे, आकांक्षा आहे त्या पूर्ण करण्यासाठी मी विधिवत मंत्रासहित तुम्हाला उपाय सांगितलेले आहे. तरीही जर काही नवीन आले असेल आणि ते म्हणत असेल की ताई आम्हालाही सांगा फायदा काय, असं म्हणेलच. जे नवीन आले 2-3 दिसतात त्या सर्वांना मात्र विचार पडला असेल की शिवपूजेचं एवढं महात्म्य वर्णन केलं आणि केल्यानंतरही शिव महात्म्य श्रवणानंतर आम्हाला फल पाहिजे आणि आपणच सांगतोय शिव कसे आहेत, देवादिदेव महादेवांचा स्वभाव कसा आहे की जे आपल्याला फल प्राप्त करून देणार आहे. आधी तर त्यांच्याविषयी आपल्याला पुरेपूर माहिती पाहिजे की नाही. ते कोण आहेत, कसे आहे आणि त्यांची कशी सेवा केली, कशी आराधना केली तर आपल्याला काय मिळेल, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं, शंकेचं निरसन करणारा हा अभंग आहे. आणि या अभंगातून संत नाथ महाराज या देवादिदेव महादेव यांचा स्वभाव कसा आहे तर वर्णन करतात. शिव कसे आहेत, भोळे आहेत आपल्या सर्वांना ज्ञात आहे.
आणि म्हणून म्हणतो काय, शिव आहे भोळे. आणि मग महाशिवरात्री आली की एकच नाही, सगळ्यांच्या मुखावरती ट्रॅक्टरवर काय असेल शंकरजीच वाजवतात आणि करतात काम. त्यांनाही माहिती आहे कसे आहेत शंकरजी, भोळे दैवत आहे. आणि भोळे दैवत का आहे आपण सर्व श्रवण केला आहे. आणि या भोळ्या दैवताला मात्र आपण श्रवण केला आहे, भोळ आहे म्हणून आपण हवे ते अपेक्षित आहे ते कार्य करतो आहे. निश्चित आपल्याला फळ देखील तो देणार आहे, यात शंका नाही. पण यांचा स्वभाव जर भोळा आहे तर यांचं काम काय आणि यांचं पद काय, प्रतिष्ठा कोणती आणि त्यांना काय म्हटलं जातं, तर अभंगाच्या प्रथम चरणात वर्णन करतात. आणि या देवादिदेव महादेवांना भोले बाबा चक्रवर्ती सम्राट असणाऱ्या बाबांची आराधना केली. वाचेने शिव म्हटलं, नाव म्हटलं वाचे वदता, म्हणजे मुखाने नाव घेतलं शिवाचं तर काय होते, वाचे वदता शिवनाम. शिवाचं नाव घेतलं तर मात्र आपल्याला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, कसं मी सांगितलं तुम्हाला. एवढंच नव्हे तर हे भोळे असणारे शंकरजी, चक्रवर्ती असणारे देवादिदेव महादेव, त्यांचे पाय आपल्या चित्तात, म्हणजे अखंड बाबांचं नाम चिंतन केलं. आता सध्या काय आपल्या चित्तात शिव यायला किंवा अनेक वेळी भगवंताचं नाम चिंतन करायला तिथे जागा तर लागेल ना, नाही का. नाहीतर सध्या कलियुग महाराज, देवाचं नाव घ्या म्हटलं तर कुठं कुठं घेतलं जातं. जसं तुमच्या गावात म्हणा म्हटलं की अख्खा पेंडॉल म्हणायचा, एवढंच नाही तर सगळ्या उठून नाचायला लागायच्या. तुमच्या गावात काही काही ठिकाणी तसं नाही, म्हणा म्हटलं की बस अशा बसले की झालं का, म्हणा तुम्हीच बोलायला ना तुम्हाला, असं असते. पण तुमच्या गावात असं मला दिसलं नाही. सगळ्यांनी आनंदाने केलं आणि हे नामचिंतन केलं का, कारण तुम्हाला शिव महात्म्य कळालं म्हणून. चित्तांत मात्र भगवंताला तुम्ही स्थान दिलं म्हणून. नाहीतर आता जे आले नाहीत ते बघा घरी बसून काय काय नाही करत असेल. गॅरंटी देऊन सांगते, काही मोबाईल वरती सिरियल पाहताय, मोबाईल वरती सिरियल पाहतायत, काही टीव्ही वरती पाहतायत, काही मुलाला खेळवत तर काही झोपा घेतात. जे आले नाहीत त्यांनी मात्र हा सुंदर असा महापर्व आहे शिव महापुराणाचा, कथा श्रवणाचा. सर्व आले आणि सर्वांनी आनंद घेतला ते धन्य आहेत, आणि जे आले नाहीत त्यांना पश्चातापाशिवाय पर्याय नाही. कधी जेव्हा या सगळ्या सांगत गेल्या ना गावामध्ये, एक एक लोक येऊ लागले का,
जसे गेले हे सगळं श्रवण करून आनंद घेतला येते की गावात गेला सांगायला की जशा गावात सांगायला गेला कथा होती. आणि मग काय शिवपार्वतीचं लग्न झालं, गणपती बाप्पाचा जन्म झाला, गणपती बाप्पाचा सोहळा झाला, अर्धनारी नटेश्वर भगवंत अवतरले. एवढंच नाही तर जगदंबा महाकाली कित्येक असुरांचा वध केला. हे सगळं प्रत्यक्षात झाकी सहित श्रवण केलं, गावात सांगत गेले. आणि मग जे आले नाही तेव्हा अनेक जण शरण आलेत आणि मग मात्र पुढे 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 कशी वाढ होत गेली. का? कारण कळायला लागलं की परिणाम काय. चित्तात भगवंताचं स्थान निर्माण होत गेलं. आणि अशा देवादिदेव महादेवांचं चित्तामध्ये स्थान असेल, एवढंच नाही तर मुखामध्ये नाम असेल, हाताने भगवंत नामाची टाळी वाजवली तर निश्चित आपल्याला काय प्राप्त होईल तर सांगितले. वाचे वदता म्हणजे मुखाने शिवनाम घेतलं तर वाचे वदता शिवनाम तयाना बाधी क्रोध काम बाधणार दयाच्या कीर्तने हरतीला जडतील राशी पातकाच्या. दयाच्या कीर्तने हरतीला राशी, दयाच्या कीर्तने हरतीला राशी. जडतील राशी पातकाच्या, जडतील राशी पातकाच्या. दयाच्या कीर्तने हरतीला राशी, दयाच्या कीर्तने हरतीला राशी. या भगवंताचं देवादिदेव महादेवांचं नाव उच्चारलं तर दयाच्या चिंतनाने भजनाने नाम कीर्तनाने उच्चारणाने पाप नाहीस होईल, दोष जाईल, काम क्रोधादी विकार तुम्हाला ग्रासणार नाही. एवढंच नाही तर अनेक दुःख आहेत, त्या दुःखाचं निवारण झाल्यावाचून राहणार नाही, मनोकामनेची पूर्ती झाल्यावाचून राहणार नाही. कधी शिवाचं नाव जर का मुखात असेल, चित्तात भगवंताला स्थान दिलं तर. पण सध्या काय आहे, कलियुग आहे, जिथं जिथं स्थान द्यायचं त्याचं नाही. आणि मग काय भलतच देत आहे. आणि भलतच दिलं की मग वेगळंच काहीतरी होतं नाही. कसं आता म्हटलं इथं म्हणा भजन सुरू झालं, तुमच्या गावात म्हणतात, एका गावात म्हणतच नव्हते. असे बसले असं वाटत होतं की आम्ही दगडा पुढे करतो की काय कार्यक्रम. कारण त्यांना काही माहीतच नव्हतं काय आहे नेमकं. पण तुमच्या गावात तसं नाही. आणि मग काय, जिथं बोला म्हटलं तिथं नाही. त्या गावातला कार्यक्रम झाला, रस्त्याने जायला निघालो आणि मग चालू होतं एक भांडण. ते भांडण असं होतं महाराज, दोघं पत्नी पत्नीचं भांडण, नवरा बायको, त्यांचं भांडण व्हायला वेळ लागत नाही वाटते. लागते का वेळ? नाही लागत. आणि मग दोघांचं पुन्हा अबोला असेल तर बोला व्हायला, दोघं बोलायला लागायला वेळ लागते का? नाही लागत म्हणते. फक्त माहितीये का, दोघांच्या भांडणामध्ये तिसरा माचिसचं काम करणारा नाही पाहिजे. लगेच भांडण होते, लगेच मिटतंय. ते भांडण तसंच होतं. झालं सुरू कीर्तनात, तिथल्या गावातल्या महिलांचा आवाज नव्हता निघत. आणि मग काय, दोघं पती पत्नीचं रस्त्यात भांडण चालू. आम्हाला जायचं कीर्तनाला, आम्ही म्हणू लागलो तिकडलं झालं, तिकडे जायचं, रस्ता जोडा. हा गर्दी जमलेली, एवढी गर्दी की रस्ता काही देत नव्हते. मग म्हटलं चला नेमकं कशाच आहे, थोडं उतरून बाजूला पाहू. जसं उतरली, दोघांचं भांडण चालून. त्यात मात्र काही कमी आहे का बोलायला, कार्यक्रमात यायलाही कमी नाही आणि एखाद्याचं झालं तर बोलायलाही काही कमी. तुमच्या गावातल्या नाही, त्या गावातल्या. ते बोलायला सुरुवात केली आणि ते लगेच म्हणताय तर त्यांना, मी तुमचं एवढं घरचे काम करते, मुलं सांभाळते, बायको सांभाळते, शेती सांभाळते, आजी आजोबा तुमचे सांभाळते, माय बाप सांभाळते, दुकान सांभाळते, मी काय काय सांभाळू. त्यावेळेस तिचे पतिदेव, तिचे नवरदेव मोठे हुशार होते. त्यांनी एकाच शब्दात उत्तर दिलं, एकच वाक्य म्हटलं, महाराज तू काहीच सांभाळू नको,
नको, तू फक्त आपलं तोंड सांभाळ. का म्हटलं असेल, कारण कुठं काय बोलल, आहा बिलकुल नाही महाराज. जिथं बोला म्हटलं तिथं मी कसं बोलू, मी कसं म्हणू, बस अशा काही काही आहेत म्हणा. बोलणं पाहिलं गेलं, नाव देवाचं घ्या म्हटलं काय चूप बसणारे आहेत आणि मग नको त्यांचं नाव घ्यायला. अरे महिलांचंच काय पुरुषांचं देखील बोलणं पाहावं आणि शांत राहावं. अशा बोलतात. आणि महिला मंडळींचं बोलणं पाहायचं असेल, सगळ्यात गोड कधी बोलते माहिती आहे का? 14 जानेवारीला म्हणते. 14 जानेवारीला नाही बोलत, त्याच्यापेक्षा भारी गोड बोलते कधी माहिती आहे? जेव्हा शुभमंगल जसं सावधान झालं, मग काय तर तिकडलं माहेरचं घर सोडून सासरी आल्या, नवीन नवीन आहे तोपर्यंत बघा यांचं बोलणं, अहो इकडे या ना, अशा आवाज देते अशा. अहो दुसऱ्या वर्षी हळूहळू हळूहळू जुनवत जाते की नाही. मग 2 वर्ष झाले रे झाले, मग बंटीचे बाप्पा या इकडं. पुन्हा 3-4 वर्ष गेले, मग आवाज देते, ओय इकडे या इकडं. मग काय एखादं भांडण एखादं तावत राहू द्या, घड्याळचे 12 कसे वाजते, तसं जर का झालं असेल, आवाज द्यायचा ते सोडून मग असे आवाज येते, इकडे या इकडे. कवान वासूंची हाका मारून राहिली, का ना डोळे फुटले मेल्याचे. कसं बोलणं बदललं महाराज. पहिल्या वर्षी नवीन नवीन होती तर कशी प्रेमाने आवाज देत होती, देती होती का नाही. आता हळूहळू जुनं व्हायला लागलं, मग काय तर बदलत गेले. असं बोलणं बदलत गेलं. असं बोलून काय होणार आहे हो. म्हणून बोलण्यावरती नियंत्रण असलं पाहिजे. कुठे काय बोलावं हे देखील समजलं पाहिजे. आणि बोलायचंच ना तर मग असं बोलावं की जेणेकरून मात्र दुसऱ्याला त्रास होणार नाही, दुसऱ्यांच्या काळजावरती घाव पडणार नाही. नाहीतर शब्द एकच असतो, काही वेगळं आहे का? काहीच नाही. एक शब्द, पण आपण उच्चारतो कसा आहे याच्यावरती देखील फार महत्व आहे. तुम्ही जर का तुमचा मुलगा खेळत आहे आणि खेळता 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 ते लहान वय आहे, समजत नाही, आणि त्याच्या मित्राने जर का त्याला घाईघाईमध्ये लावल्या, खेळण्यामध्ये भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये जर का दोन्ही गालावर 2 हाणल्या, जशा 2 लावल्या, समजून घ्याव की नाही. मुलगा घरी जर रडत गेला तर आई येते लगेच, त्याचा हात पकडते आणि विचारते, सांग कोणी मारलं तुला. त्याने म्हणावं ते शेजारच्यानी. लगेच त्याला घेऊन जायचं त्यांच्या घरी, आणि घरी गेल्यानंतर काय करते महाराज, एक मारली असेल तर 2 लावून येत नाही, 2 लावले असेल तर 4 दुसऱ्याच्या मुलाला लावल्याशिवाय बरं झालं राहत नाही. तुम्ही म्हटलं असं करून काही फायदा नाही महाराज. म्हणून जरा विचार करा, आपण नेमकं करतोय काय, बोलतोय काय. आणि जर बोलायचंच ना तर शिवनाम उच्चारा, भगवंताचं नाम चिंतन करा. निश्चित मात्र देवाचं नाव घेतलं तर आपल्या जीवनाची सार्थकता झाल्या वाचून राहणार नाही. म्हणून वाचेने अर्थात मुखाने म्हणा, मुखाने काय म्हणा, भगवंताचं नाम चिंतन करा. बाकीच्या गोष्टी बडबड जास्त थांबवून द्या. कुठेही गेल्या का हेच म्हणून नाही, कुठेही गेले की चालू आपलं असं बोलते असं बोलते असं बोलते, काही नेम नाही महाराज. आणि म्हणून बोलायचंच ना तर या वाचेने मात्र भगवंताचं नाम घ्या. आणि भगवंताचं नाम घेतलं तर काय होईल, या कलियुगामध्ये उद्धारून जाण्याचं एकमेव साधन, आणि ते म्हणजे नाम. कलियुगामध्ये करावे
कलियुग माझे करावे कलियुग माझे करावे कलियुग माझे करावे कीर्तन. तुम्ही म्हणाल मग काय आम्ही सगळ्यांनीच कीर्तन करायला लागू का? कीर्तन करा म्हणजे भगवंताचं नाम उच्चारण करा आणि या वाचेने शिवाचं नाव घेतलं तर निश्चित मात्र काम क्रोध बाधणार नाही आणि मग आपल्याला या नाम उच्चारणाने काम क्रोध बाधणार नाही. एवढंच नाही तर याचं फळ मात्र यापेक्षा महाफल. शिवरात्रीच्या महापर्वावरती महादेवाची महाआरती केली, महापूजा केली, महाअभिषेक केला तर फळ काय? अभंगाच्या तृतीय चरणात वर्णन. पुरुषार्थ आहे आणि हे पुरुषार्थ प्राप्त झाल्या वाचून राहणार नाही. पहिला कोणता धर्म आणि म्हणून मात्र आचरण करताना धर्माने वागा. आणि मग तुम्ही म्हणाल आमचा नेमका धर्म कोणता? काही म्हणतील आम्ही हिंदू, काही म्हणतील मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध, पारशी हे सगळं सोडा, पण सगळ्यांचा एक मुख्य धर्म जो साने गुरुजींनी सगळ्यांना शिकवला तो म्हणजे कोणता? खरा तो एकची धर्म जगाला खरा तो एकची धर्म जगाला खरा तो एकची धर्म जगाला प्रेमळ पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमळ पावे. खरा तो एकची धर्म कोणता? मानवता खरा धर्म आहे, त्याच्यातून वागायचंय माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागायचंय म्हणजे प्रेमाने वागायचंय. आणि हेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देखील सांगितलंय. दुसरं काही नाही, तेच सांगितलं. काय धर्म आहे? मानवता है धर्म मेरा, इंसानियत है पक्ष मेरा, सबकी भलाई कर्म मेरा, तुम्ही दाखव हटाना वर्म मेरा. आणि ही मात्र दुविधा असलेली मिटवणं हे मात्र कार्य वंदनीय महाराजांनी केलं. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन,
संतांनी केले हेच कार्य आपल्याला देखील करायचंय धर्माचे आचरण करायचं आहे आणि हे आचरण करताना मात्र सर्वांना समान दृष्टीने समतेने पाहायचे नाहीतर काय कुठं कुठं दोन रंग दिसते भगवान पांढरा मग विचार करतात लोक काही हे ना काय ते अरे काय नाही सगळे समान आहे अगदी ज्याप्रमाणे तुम्हाला दाखवलं ना अर्धनारी नटेश्वर भगवंताचा अवतार स्त्री आणि पुरुष समानतेचा अवतार शिव आणि शक्ती एकत्र एकजुटीचा अवतार बघितलं आपण अवगतेच कार्य संतांनी देखील केले आणि सर्वांना मात्र समतेचा समानतेचा शिकवण दिलेली आहे आणि म्हणून काही लोकांना विचार पडतोय पण सांगेल की सगळं समान आहे आणि म्हणून महाराजांनी देखील म्हटले आपण धारण करतोय भगवं काय पांढरं काय एकच आहे का कारण जी टोप्या वापरतात काही काही लोकांचं तिथून सुरू होतं महाराज तुमच्या गावात असं नाही म्हणून बरं आहे का कारण ही भगवी टोपी दर्शवी आपली पुरातन संस्कृती इतिहास काळापूर्वीचे हे आर्य चिंद भारती आणि हे सांगते नाही तर दुविधा निर्माण करून घेणं नाही कारण भगवा म्हणजे काय भय रहित गर्व रहित वासना रहित तो भगवा आणि हे संतांनी शिकवण दिली समानतेची एकजुटतेची एकतेची आणि ते कार्य आपल्याला करायचं आहे आणि धर्माचं आचरण करायचं आहे जगद्गुरु तुकोबरे इंद्रायणी मध्ये एक वेळचा प्रसंग आहे इंद्रायणीच्या काठावर आहे आणि इंद्रायणीच्या काठावर असताना विंचू माहितीये ना विंचू इंगळी माहितीये लहान असो की मोठी चावली तर डंक घेतला तर वेदना सारखेच होतात नंतर आणि ती मात्र नदीच्या काठावर इंद्रायणीच्या आहे आणि इंद्रायणीच्या काठावरून चालता चालता काय तर पाण्यात पडला कोण विंचू आणि जसं ते विंचू म्हणा इंगळ ज्याला जे समजत ते ठीक आहे तर ते पडला पाण्यात जसं पाण्यात पडला इंद्रायणीच्या काठावरती होते जगद्गुरु तुकोबरे काय करावं जगद्गुरु तुकोबरे यांनी मात्र जसं ते खाली पडले त्याला वर घेण्यासाठी हात टाकला आणि पाण्यातून मात्र वर काढलं वर काढत पर्यंत त्याने पुन्हा डंक मारला हाताला आणि हातातून खाली पडला कुठं लक्ष इकडे ठेवा इंद्रायणीच्या पाण्यात पुन्हा पडले पडल्यानंतर तिथून एक व्यक्ती हे सगळं दृश्य पाहत होते जसे खाली पडला तो विंचू पुन्हा मात्र तुकोबऱ्यांनी हात टाकला आणि त्या विंचवाला वर घेतलं जसं वर घेतलं पुन्हा मात्र त्या विंचूने डंक मारला तुकोबांच्या हाताला हातातून रक्त वाहायला लागलं आणि मग लगेच तो खाली पडला जसा खाली पडला पुन्हा हात मात्र तुकोबरे त्याला वर काढण्याकरता टाकणार तेवढ्यात पाहणाऱ्या समोरच्या व्यक्तीने म्हटलं अहो तुकोबरे तुम्हाला हा डंक मारतो आहे हा तुम्हाला चावा घेतोय तुमच्या हातातून रक्त
सांगते आहे, तुम्हाला वेदना होत आहे आणि तरी देखील तुम्ही मात्र त्याला वाचवण्याचा प्रयत्न का करताय हो? तर त्यावेळेला जगद्गुरु तुकोबरायांनी उत्तर दिलं, महाराज लक्षपूर्वक ऐका ते उत्तर. जगद्गुरु तुकोबराय म्हणाले की जर हा पशु असून हा जड नाही तर चेतन असून या योनीत असून देखील हा मात्र दंग करणं हा त्याचा धर्म आहे आणि तो आपला धर्म सोडत नाही. चावा घेणं, डंक करणं हा त्याचा धर्म असून जर का तो आपला धर्म सोडत नाही, मग आपण मानव असून माणूस असून माणुसकीने वागणं का सोडतोय हे खरी विचार करायची गरज आहे. तुम्ही म्हणाल माणसासारखं नाही तर कसं करतो? जरा विचार करा, माणसासारखंच करतो का आपण? आज खरी ही गरज आहे काळाची, तो विचार करण्याची. आणि एकदा काय विचार केला निश्चित कळेल आपण कोण आहोत, कशासाठी आले, आणि मग खऱ्या अर्थाने काला जीवनाचा झाल्यावरती राहणार नाही. कारण काला आज शिवमहापुराण आणि एकादशीच्या दिवशी काला का? कारण महापर्व आणि त्यात मात्र नेमकं काला म्हणजे काय आज समजून घ्या महाराज. 7 दिवस 5 दिवस अनुष्ठान मांडल्याप्रमाणे कथा केली आणि त्यानंतर काला करणं का महत्वाचं? कारण मला सांगा, घर बांधलं, घराचं बांधकाम सुरुवात केलं आणि घराच्या बांधकामाला मात्र जोता घेतला. जोता घेतल्यानंतर पिलर बांधले, पिलर बांधल्यानंतर भिंती बांधल्या, दरवाजे लावले, घर पूर्ण झालं? झालं का? खिडक्या लावल्या, झालं? फ्लोरिंग केली, झालं? का नाही झालं? जसं घरावरती छप्पर नाही, स्लॅब नाही, टीना कौला नाही, छत नाही, तोपर्यंत घर पूर्ण होते का? नाही. अवघ्या त्याचप्रमाणे मला सांगा, मंदिर बांधायला सुरुवात केली, जोता घेतला, पिलर बांधले, भिंती बांधल्या, स्लॅब टाकला, मंदिर पूर्ण होते का? होते ना? नाही. का होत नाही? कारण मंदिरावरती कळस चढायचा राहतो. त्याचप्रमाणे तुम्ही 5 दिवस नव्हे 6 दिवस श्रवण केलं, पण जर त्या श्रवणानंतर काला का महत्वाचं आहे? जैसे मंदिराच्या कामू कळसू, मंदिराच्या कामावर जसा कळस महत्वाचा आहे, जोपर्यंत कळस होत नाही तोपर्यंत मंदिर पूर्ण होत नाही. अवघ्या त्याच प्रमाणे हे आहे. मग ते 4 महिन्याचा चातुर्मास असो, 1 महिन्याचा अधिक मास असो, 15 दिवसाचा पंधरवाडा असो, की 7 दिवसाचा सप्ताह असो, की 5 दिवसाचा कार्यक्रम असो, की 1 दिवसाचा यज्ञ असो, त्याची सांगता ही काल्यानेच. आणि जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत त्याला परिपूर्णता प्राप्त होत नाही. आणि म्हणून हा काला, आणि हा काला फक्त काय तर दही साखर एकादशी आहे, आणि त्यामुळे चिंता करू नका, आपल्याला सर्वांना फराळाचं वितरण करणार आहे. आयोजकांनाही त्याचं भान आहे. काही विचार करत असेल काही नाही, दूध पंचामृताचा वाटप होईल आणि सोबतच मात्र जे काही फराळाचं आहे, रताळा आज फेमस नाही, ते सगळं मात्र तुम्हाला देणार आहेत काल्यामध्ये. आणि हे करताना आपण काल्याला आलोय फक्त तो प्राशन करणं एवढा उद्देश नसला पाहिजे, तर खरा जीवनाचा काला आज आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि जीवनाचा काला करून घ्यायचंय तर हा काला मात्र आपण सुंदर असं श्रवण केलंय, त्यातून निश्चित जीवनाचा काला झाल्या वाचून राहणार नाही. की ज्या वेळेला कळेल की आपल्याला आचरण करायचंय, पण कशाचं? धर्माचं. मग धर्म चांगलं वागणूक केली, भगवंताचं नामचिंतन केलं तर धर्माने आचरण कराल, अर्थ प्राप्त होईल. धर्माने आचरण केलं, नीतीने वागलं. नीतीने वागणं म्हणजे कसं? याची टोपी
त्याच्या डोक्यावर असं करून जगणं नाही. नाहीतर कित्येक असे कर्मचारी पाहिले शेतकऱ्याचे इंजिन हल्ले, रस्त्याचे रोड बांधकामाचे सिमेंट. तुम्ही म्हणाल तरी सिमेंट कसं खाते की नाही. रोड बांधकामाच्या नाल्याचं गिट्टी, एवढंच नाही तर घरकुलचं हल्लं का रे तुम्हाला कोणी. एवढंच आता काय सांगावं महाराज. एवढंच नाही तर स्वच्छता योजनेचे जे घर शासनाने दिलेले ते मात्र काय गाव वागाव कसं अनितीने वागणं, अधर्माने वागणं म्हणजे हे आहे. म्हणून नीतीने आचरण करायचं, धर्माने वागायचं. निश्चित धर्माने वागलं तर धर्माने वागल्यानंतर अर्थ म्हणजे हे प्राप्त झाल्यापासून राहणार नाही. रोज केले पण काय तर सुखानं मात्र झोप लागत नाही संध्याकाळी. काही लोकांना गालीच्या टाकून झोपते पण झोप लागत नाही, झोपेच्या गोळ्या खाते. आणि म्हणून मात्र हे सगळं जर होण्याचं वाटत असेल ना तर नीतीने कमवा, धर्माचं आचरण करा, अर्थ प्राप्त होईल. मग काम आणि ही थोड मात्र काय तर मोक्ष प्राप्ती झाल्या वाचून राहणार नाही. आणि ही मोक्ष प्राप्ती कशी होईल. फक्त आणि फक्त वाचेने शिवनाम भगवत नाम चिंतन केलं तर मुक्ती प्राप्त झाल्या वाचून राहणार नाही. एवढा अगाध महिमा मात्र या शिवनामाचा आपण सर्वांनी श्रवण केलंय. एकदा त्या देवादिदेव महादेवांचं शिवजींचं सर्वांनी प्रेमाने भजन करूया. ओम नमः. या देवादिदेव महादेवांच्या नावाने चारी पुरुषार्थ प्राप्त झाल्या वाचून राहणार नाही. आणि मग मात्र अरे जीवनाचा काला झाल्या वाचून राहणार नाही. नाहीतर इथं बसलेले कित्येक असे असेल की जे म्हणत असेल आम्ही काय भरपूर कार्यक्रम केले, भरपूर कीर्तन केले. चांगली गोष्ट आहे. असंही काय म्हणत असेल हरीचा काला गोड झाला, हरीचा काला गोड झाला म्हणा. आरतीचं ताकद नाही इकडे. बघू एक आरती तिकडे लावून शिवाची आरती आहे ना. सर्वांनी जागेवर बसा. सर्वांना प्रसाद मिळणार.